नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप फाईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे. तुमच्यासाठी ब्रह्मांडाचे त्या बाबतीत काय संदेश आहे. इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत आणि त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुमच्या फाईलवर क्लिक करून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. फाईल नंबर 1. तुम्ही जर फ्लायच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे, मुख्य कार्ड जे आहे या रीडिंगचं ते फ्लाय आहे. तुमच्या तब्येतीबद्दल किंवा तुम्ही जे अतिविचार करता आणि त्यामुळे जी चिंता करता त्या बाबतीत हे रीडिंग काहीतरी सांगणार आहे असं हे मुख्य कार्ड सांगतंय. बाकीची कार्ड पाहूया. डेथ, ईगल, ईगलचं कार्ड आहे. वीपिंग विलो, क्लाउड, क्लाउडचं कार्ड आहे. टॅन कार्ड, बाकीची पण कार्ड्स ओशोची जी कार्ड्स आपण काढली आहेत ती पण पाहूया आणि मग सगळी कार्ड्स काय सांगतायत हे आपण एकत्रितपणे लक्षात घेऊ. पहिलं कार्ड आहे ट्रॅव्हलिंग. दुसरं आहे चेंज. शेअरिंग. द सोर्स. द फूल. ट्रॅव्हलिंगच्या खाली आहे कॉन्शियसनेस. करेज. चेंजच्या खाली आहे करेज आणि त्या चेंजच्या कार्डच्या वर ईगलचं कार्ड आहे मगाचं. शेअरिंगच्या खाली आहे द आउटसाइडर. द सोर्सच्या खाली आहे राईटनेस. द फूलच्या खाली आहे स्ट्रेस. पहिलं जे कार्ड आपण पाहिलं होतं डेस्कचं, त्याच्या खाली ट्रॅव्हलिंग आणि त्याच्या खाली आहे कॉन्शियसनेस. तर ही कार्ड्स काय सांगतात? तुमचं जे काही काम आहे, हे कार्ड सांगताय तुमचं जे काही काम आहे त्यामध्ये एक नवी यात्रा किंवा काहीतरी नवीन तुम्ही करत आहात, करून पाहत आहात, प्रयत्न तुमचे चाललेले आहेत आणि अशा एका यात्रेवर तुम्ही आहात. यात्रा म्हणजे काय, की ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे प्रोजेक्ट्स हातात घेत असतो त्याप्रमाणे आपल्या जीवनात एक एक चक्र पूर्ण आपण करत असतो. हे प्रत्येक चक्र एका यात्रेला दाखवतं. तर इथे कामाच्या बाबतीत तुम्ही काहीतरी नवीन सुरू करत आहात किंवा जे काही करत आहात त्यामध्ये प्रयत्न चाललेले आहेत. ही जी तुमची यात्रा आहे तिथे तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा तुम्हाला वापर करायचा आहे. ब्रह्मांड काय सांगताय, की ही जी काही तुमची स्थिती आहे,
स्थिती म्हणजे चांगली वाईट कशीही असू दे, पण त्यामध्ये तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहे. तेव्हा तिचं तुम्ही ऐका. ती तुम्हाला दिशा दाखवतेय. ती तुम्हाला सांगते की कोणतं काम आधी करायला हवं, कोणतं काम नंतर करायला हवं. काय महत्वाचं आहे, हे तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीला अधिक चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून तिचं तुम्ही ऐका. ईगलचं कार्ड, त्याच्या खाली चेंज आणि त्याच्या खाली करेज. तर हे रीडिंग मी ज्याप्रमाणे म्हटलं, की फ्लायचं हे कार्ड सांगते, की काहीतरी तुम्हाला चिंता आहे, ज्यामुळे तुम्ही दुःखी तरी आहात, मन तुमचं उदास आहे किंवा चिंताच तुम्हाला सारखी त्रस्त करतेय. तर ही जी तुमची स्थिती आहे, ती तुमच्या कामाच्या बाबतीतली असू शकते किंवा जी काही स्थिती आहे त्यामध्ये ब्रह्मांड काय सांगताय, की तुम्ही ईगल आहात. ईगल ज्याप्रमाणे वाईटातल्या वाईट स्थितीमधनं सुद्धा पुन्हा झेप घेऊ शकतो, त्याप्रमाणे तुम्ही आहात. तेव्हा ही आपली ताकद ओळखा आणि ब्रह्मांड काय सांगताय, की भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुम्हाला साहस करायचं आहे. भाग्य तुम्हाला खूप काही देत आहे. तुम्हाला तुमच्यासाठी ब्रह्मांड अनेक द्वार खुली करत आहे. तुम्हाला संधी देत आहे. मग अशा वेळी तुम्ही साहस करणं, तुमच्याकडनं सुद्धा प्रयत्न करणं, तयारी दाखवणं, नवीन गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी किंवा काहीतरी नवीन करून पाहण्याचं जे साहस लागतं, ते करण्यासाठी तुमची सुद्धा तयारी हवी. तर ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही ईगल आहात. हे स्वतःला सांगा. तुम्ही करू शकता. खूप काही करू शकता. आणि ते साहस तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर वीपिंग विलोचं हे कार्ड आहे, ते पारिवारिक काहीतरी दुःख आहे. म्हणजे परिवाराशी संबंधित काही समस्या असू शकते किंवा काहीतरी अशी गोष्ट आहे, की जी तुम्हाला चिंता देतेय. तर त्या बाबतीत आपण बांधले गेले आहोत काही बंधनांमध्ये किंवा आपल्या परिवारात एखादी अशी गोष्ट आहे, की जी सगळ्यांना त्यांच्या प्रगतीमध्ये बाधा ठरत आहे. अशी जी गोष्ट तुम्हाला लक्षात येते आणि त्यामुळे तुम्ही चिंता करत आहात. तर तिथे ब्रह्मांड सांगतंय, की तुम्हाला तुमच्याकडे असलेलं ज्ञान शेअर करायचं आहे. ज्या गोष्टींनी तुम्ही समृद्ध आहात, त्या गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. तुम्हाला का असं वाटतंय, की तुम्ही बंदिस्त आहात? कोणीतरी तुम्हाला बांधून ठेवलंय? तुम्ही मोकळे आहात. तुम्ही शेअर करू शकता. ब्रह्मांड तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, की तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्या बरोबर जरूर शेअर केल्या पाहिजेत. यामुळे काय होईल, की यामुळे ज्या काही समस्या आहेत तुमच्या परिवारात किंवा जे काही दुःख आहे त्यांचं, त्याचा उपचार तुम्ही करू शकता. तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्याकडे तो प्रकाश आहे आणि त्या प्रकाशातून त्यांना आपोआपच मार्ग मिळेल. तुम्हाला फक्त तुमच्याकडे असलेल्या गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि त्यांना मग कशाप्रकारे त्यांनी त्याचा उपयोग करायचा हे त्यांना ठरवू दे. पण त्यातून त्यांना मार्ग मिळेल, त्यातून त्यांचा उपचार होईल. त्यानंतर जे कार्ड आहे ते क्लाउड्सचं कार्ड आहे. त्याच्या खाली आहे द सोर्स आणि त्याच्या खाली आहे राइटनेस. तर ही कार्ड्स काय सांगतायत? ज्या काही अडचणी आहेत, तुम्ही जे काही काम करत आहात, कार्य करत आहात, त्यामध्ये ज्या काही समस्या आहेत, बाधा आहेत, त्या दूर होण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे जे आहे, ते तुम्ही इतरांबरोबर शेअर करणं. कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही सोर्स आहात. तुम्ही एखाद्या सूर्याप्रमाणे खूप काही आहे देण्यासाठी आणि ते तुम्ही जितकं लोकांना द्याल, तितके तुम्ही अधिक समृद्ध व्हाल, तितकी
बाकीची माणसं सुद्धा समृद्ध होणार आहेत. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना देण्यासाठी तुमच्याकडे ब्रह्मांडाने दिलेल्या आहेत. ते आशीर्वाद ब्रह्मांडाचे आहेत आणि म्हणून ब्रह्मांड सांगतंय की जो सोर्स आहे, जो स्रोत आहे, त्याला भरपूर दिलेलं आहे. म्हणून त्याचं काम आहे सगळ्यांना देणं. ज्याप्रमाणे सूर्य आपल्याला भरपूर देत असतो, कोणी त्याला वंदन करो अथवा न करो, त्याप्रमाणे तुम्हाला काम करत राहायचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला हे कार्य पुढे न्यायचं आहे. आणि त्यातून काय होणार आहे? त्यातून तुम्हाला यश मिळणार आहे. त्यातूनच तुम्ही काहीतरी विशेष प्राप्त करणार आहात. विशेष पद म्हणा किंवा जे समाधान तुम्हाला मिळू शकतं, जे रिझल्ट्स तुम्हाला पाहायचे आहेत, ते पाहण्यासाठी तुम्ही हे शेअर करणं, तुमच्याकडे जे काही आहे ते शेअर करणं महत्वाचं आहे. पॅन कार्ड, द फूल आणि स्ट्रेस. तर इथे ब्रह्मांड काय सांगतंय की सेलिब्रेशन येणार आहे. कशाच्या बाबतीत? तर जिथे तणावपूर्ण स्थिती आहे, तिथेच तुम्हाला विश्वासाने पुढे जायचं आहे. तुमचा विश्वास तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन आणणार आहे. त्या विश्वासामध्ये ती ताकद आहे. ह्या तणावपूर्ण स्थितीला आनंदामध्ये कन्वर्ट करण्याची. आणि हे सेलिब्रेशन तुमच्या जीवनात तुम्ही कशा प्रकारे आकर्षित कराल, तर ह्या तणावपूर्ण स्थितीचा ताण न घेता ह्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमचा विश्वास किती आहे, तुम्ही ब्रह्मांडाने सांगितलेलं किती ऐकता किंवा जे मार्गदर्शन तुम्हाला मिळतं त्याचा उपयोग जर तुम्ही केलात तर तुम्हाला या गोष्टी सहजपणे प्राप्त होऊ शकतात. यामुळे काय होईल, तर हे जे फ्लायचं कार्ड सांगत होतं की तुम्हाला कसली तरी चिंता आहे, तर ही जी कोणती नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाईल आणि आनंद तुम्ही साजरा कराल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2, तुम्ही जर ॲपलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे. ॲपलचं हे कार्ड काय सांगतंय की काही ना काही परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. ब्रह्मांड तुमची परीक्षा घेणार आहे. तर त्या परीक्षेबाबत ब्रह्मांड इथे मार्गदर्शन करत आहे. त्या स्थितीमध्ये तुम्ही काय करायला हवं किंवा हे जे काही होणार आहे त्याबाबत हे रीडिंग सांगणार आहे तुम्हाला. पहिलं ते कार्ड आहे ते रिसेप्टिव्हिटीचं आहे. त्यानंतर आहे रीबर्थ, लेटिंग गो, मोरॅलिटी, पेशन्स, completion, compromise, existence, conditioning, transformation. टिलीपची कार्ड्स बघूया. ब्रोकन रिंग, पायनॅपल,
जानेवारी, माउंटन रोड, युनिकॉर्न. ह्या रिडिंगच्या मध्यावर जानेवारीचं कार्ड आहे आणि एक्झिस्टन्स आणि लेटिंग गो, आणि ही कार्ड्स फार मला आकर्षित करीत आहेत, त्यांच्याकडे माझं लक्ष जात आहे. तर हे रीडिंग काय सांगते की ब्रह्मांड तुमची परीक्षा तर घेणार आहेत, पण त्यामधनं तुम्ही जे काही शिकाल, तर त्यातून या येणारा जो जानेवारी महिना आहे, पुढच्या वर्षीचा जानेवारी महिना तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी देणार आहे. म्हणजे काय, तर तुम्ही जे आहात, तुमचं जे सत्य आहे, ते जानेवारी मध्ये सगळ्यांच्या समोर येऊ शकतं. जे आधी झालं ते तुम्हाला विसरायचं आहे, असं ब्रह्मांड सांगते. तुम्ही जे खास आहात ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे, पण त्याला अजून थोडासा अवधी आहे. तोपर्यंत तुमच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं परिवर्तन आणायचं आहे. हे जानेवारीचं कार्ड सांगतंय की तुम्ही असे, तुमच्याकडे खूप काही आहे, पण तरी सुद्धा बर्फ ज्याप्रमाणे, बर्फाचं पाणी जसं गोठलेल्या अवस्थेमध्ये असतं, त्याप्रमाणे तुमच्याकडे जे आहे ते फक्त तुमच्यापर्यंत राहिलेलं आहे. पण या स्थितीमागे काहीतरी ब्रह्मांडाची शिकवण आहे. त्याला काहीतरी तुम्हाला शिकवायचंय किंवा तुम्हाला घडवायचंय, आणि म्हणून ही स्थिती तुमच्या बाबतीत आहे. तर आता ब्रह्मांड कोणती परीक्षा घेणार आहे किंवा त्या बाबतीत काय मार्गदर्शन आहे, हे आपण बाकीच्या कार्ड्सद्वारे पाहू. पहिलं कार्ड आहे ब्रोकन रिंग, त्याखाली आहे रिसेप्टिव्हिटी आणि त्याखाली आहे कम्प्लिशन. तर जी इच्छा तुमची अपूर्ण राहिली काही कारणाने किंवा तुमच्यामधली नकारात्मकता असेल की ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये बाधा ठरत होतात, तर तिथे आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कम्प्लिशनचं हे कार्ड काय सांगते की जी काही तुमची इच्छा होती त्यातल्या समस्या दूर होऊन तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार आहेत. जे काही प्रश्न होते की हे कसं करायला हवं किंवा मार्ग मिळणार आहे, आणि एक ते चक्र पूर्ण होत आहे. तुम्ही स्वीकार भाव मध्ये दिसत आहात. ज्या गोष्टी ब्रह्मांड देत आहे त्या स्वीकारण्याची तयारी तुमची इथे दिसत आहे. आणि स्वीकार भाव मध्ये असल्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुमचा पुनर्जन्म होताना इथे दिसतोय. तुम्ही स्वतःमध्ये काही परिवर्तन आणत आहात. जी तुमच्यामधली नकारात्मकता आहे तिला दूर करत आहात, आणि त्यामुळे तुमची जी शिवशक्ती ऊर्जा आहे, तुमची नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा आहे, ती एकत्रितपणे संतुलित राहून हे कार्य किंवा जे काही तुमचं काम आहे, जी काही तुमची इच्छा आहे, त्यामध्ये यश मिळवण्यासाठी ते तयार आहेत. त्यासाठी ही तुमची ऊर्जा महत्वाची आहे, संतुलन महत्वाचं आहे, आणि ते संतुलन तुमचं होतंय म्हणून तुमचा पुनर्जन्म होतोय. आणि ब्रह्मांड इथे मार्गदर्शन करत आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय की तुमच्या स्थितीमध्ये तुम्हाला जानेवारी पासून तर खूप मोठं परिवर्तन दिसणारच आहे, पण आता जे तुमच्यामध्ये छोटं छोटं परिवर्तन आणायचं आहे, तर त्यासाठी स्वीकार भाव मध्ये राहणं आणि आपली शक्ती संतुलित ठेवणं, शिवशक्ती संतुलित ठेवणं हे महत्वाचं आहे. त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. माउंटन रोड, मोरॅलिटी आणि कंडिशनिंग ही जी कार्ड्स आहेत ती जानेवारीच्या कार्डच्या नंतर आलेली आहेत. तर माउंटन रोडचं हे कार्ड काय सांगते की जानेवारी मध्ये जे यश तुम्हाला मिळेल किंवा
जे द्वार तुमच्यासाठी खुलं होणार आहे, त्यापूर्वी तुम्हाला ह्या दुर्गम भागातून प्रवास करायचा आहे. माउंटन रोडचं हे कार्ड सांगते, की तुम्हाला यश तर मिळणारच आहे. पण त्याआधी जो जी परीक्षा किंवा जे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, ते त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही परिवर्तन आणावं लागेल. तुम्ही कोण आहात ही ताकद स्वतःची ओळखावी लागेल. माझ्याच बाबतीत का होतंय किंवा बाकीच्यांचं सगळं मस्त चाललंय आणि आपल्या बाबतीत असं का होतंय? असा जर तुम्हाला प्रश्न पडला, तर तुम्ही त्याचं उत्तर स्वतःला द्या, की तुम्ही खास आहात. तुम्ही या सिंहाप्रमाणे बाकीच्यांपेक्षा वेगळी ताकद घेऊन आलेले आहात. अशा वेळी तुम्हाला तुमची काही तत्व पाळणं महत्वाचं आहे. यातून तुम्हाला यश मिळू शकतं. कारण असं तुम्हाला वाटू शकतं, ते स्वाभाविक आहे. पण ते स्वाभाविक जरी असलं, तरी जी तुमची शक्ती आहे, तिला योग्य न्याय देण्यासाठी तुम्हाला ही तत्व पाळणं महत्वाचं आहे. पेशन्सचं कार्ड, युनिकॉर्न आणि ट्रान्सफॉर्मेशन. तर ही कार्ड्स काय सांगतायत, की ह्या प्रयत्नांनंतर ह्या दुर्गम भागातून जेव्हा तुम्ही यात्रा कराल, तेव्हा तुम्हाला धैर्य ठेवायचं आहे. असं होऊ शकतं, की उदास व्हाल किंवा थोडेसे त्रस्त व्हाल, तर अशा वेळी तुम्हाला पेशन्सचं हे कार्ड लक्षात घ्यायचं आहे, की आपल्याला धैर्य ठेवायचं आहे, धैर्य ठेवायचंय. हे स्वतःला सांगावं लागेल तुम्हाला. आणि हे धैर्य तुम्ही ठेवलं, तर तुम्ही सबुरीच्या परीक्षेत पास व्हाल आणि मग तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे, असं हे युनिकॉर्नचं कार्ड सांगतंय. युनिकॉर्नचे कार्ड काय सांगतंय, की यश मिळणारे त्यासाठी आणि धैर्य ठेवताना तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करायचा आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन येणार आहे आणि परिवर्तन खूप काही देणार पण आहे. पण ब्रह्मांड सांगतंय, की ही जी शक्ती, अद्भुत शक्ती तुमच्यामध्ये येईल, आपोआपच येईल. तर तिचा योग्य वापर करा. त्या शक्तीचा आदर करा आणि जे काही ब्रह्मांड देत आहे, त्याचा स्वीकार करा. ही परीक्षा तुम्हाला तुमची जरी परीक्षा होणार असली, तरी तुम्हाला ती घडवणारी परीक्षा आहे. यासाठी तुम्ही तयार राहा आणि स्वतःमध्ये परिवर्तन आणा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायरी नंबर 3. तुम्ही जर या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय, तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे आणि ते काय कार्ड काय सांगतंय, की तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. त्याबाबत हे रीडिंग इथे मार्गदर्शन करतंय. पहिलं आहे एक्सपिरियन्सिंग, फ्रेंडलीनेस, पॉलिटिक्स, इंटेन्सिटी, मास्टर, द बर्डन. मॅच्युरिटी, स्किझोफ्रेनिया,
अलोननेस, क्रिएटर, मास्टरच्या खाली द क्रिएटरचं कार्ड आलंय. टिलिपची कार्ड पाहू. बुल, रॅबिट, पेटल, ब्लॅक आणि सन. इथे या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे केनचं. हे कार्ड तुम्हाला तुमची काळजी घेण्याबद्दल सांगत आहे. तर हे जे रीडिंग आपण करतोय तुमच्या स्थितीमध्ये काय मार्गदर्शन आहे, तर इथे मुख्य तुम्ही हा विषय आहे. तुमच्या स्वतःची काळजी तुम्ही किती घेत आहात त्याबाबत ब्रह्मांड तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. पहिलं कार्ड आहे एक्सपिरियन्सिंग, त्याखाली आहे द बर्डन आणि त्याखाली आहे बुल. तर ही कार्ड्स काय सांगतायत? बुल आणि बर्डन ही दोन्ही कार्ड्स त्या नकारात्मक ऊर्जेला, त्या तणावपूर्ण स्थितीला दाखवतायत जी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करते, जी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमची काळजी कशी घेता, तर तिथे तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचं आहे. ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही तरी स्वतःला ती साथ द्या. तुमच्या अवघड स्थितीमध्ये तुम्ही स्वतःची साथ किती देता ते पण महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम किती करता, तुम्ही तुमच्या सोबत किती आहात. आणि हे जे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःसाठी काही गोष्टी करणं, ह्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही जी स्थिती तुमच्या आजूबाजूला होतीये, तर त्यामध्ये परिवर्तन येण्यासाठी स्वतःवर प्रेम करणं महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा तेव्हा आपोआपच आजूबाजूची परिस्थिती चांगली होईल, म्हणजे प्रेमाची होईल. आता असं असू शकतं की खूप तुम्ही व्यस्त असाल तर स्वतःकडे दुर्लक्ष तुम्ही काही गोष्टींमध्ये करत आहात. तर तिथे ब्रह्मांड आणि ही खास करून हे जे कार्ड आहे तणावपूर्ण स्थितीचं, बर्डनचं जे कार्ड आहे ते तुमच्या तब्येतीकडे दिशा दाखवत आहे, बोट दाखवत आहे. तर कोणती गोष्ट अशी आहे की तुम्ही थोडेसे दुर्लक्ष करत आहात, तर त्या गोष्टीकडे तुम्हाला ब्रह्मांड लक्ष द्यायला सांगत आहे. इथे पॉलिटिक्सचं कार्ड, त्याखाली हे जे कार्ड आलंय आणि त्याखाली बीटलचं कार्ड. तर ही कार्ड सांगतायत की जी काही स्थिती आहे जिथे तुम्ही अडकलेले आहात, जिथे तुमचं सत्य दाबलेलं आहे, तर तिथे तुम्हाला काय करायचंय, भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. पण अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमची जी यात्रा चालू आहे त्यामध्ये तुमची जर प्रगती व्हायला हवी असेल तर जे तुम्हाला साधायचं आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यातून तुम्हाला यश मिळणार आहे. त्यातूनच तुम्ही मास्टर बनणार आहात. तुमचं ध्येय आहे मास्टर बनण्याचं. तुम्ही कोण आहात? तुम्ही क्रिएटर आहात. काहीतरी नवनिर्मिती करणं हे तुमचं काम आहे. तर सकारात्मक राहून तुमचे जे गुरु आहेत त्यांनी जे काही मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुम्हाला जे बनायचंय, तुम्हाला कोण बनायचंय तर क्रिएटर, मास्टरच्या ऊर्जेमध्ये यायचंय, सन बनायचंय तुम्हाला. पुढे जे कार्ड्स आहेत त्यातलं रॅबिटचं कार्ड, त्याच्यावर आहे मॅच्युरिटी आणि फ्रेंडलीनेस. तर ही कार्ड सांगतायत की जी काही तुमची ऊर्जा होती आधी नकारात्मक,
तर त्यामध्ये आता तुम्ही परिपक्व झालेले आहात. अशा परिपक्व अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला ब्रह्मांड सांगतंय, की तुमचा उपचार होण्यासाठी तुम्ही संतुलित राहायला हवं. मग तुमची सकारात्मक ऊर्जा असू दे, नकारात्मक ऊर्जा असू दे, तुम्ही संतुलित राहणं महत्वाचं आहे. त्यामुळे बीटलचं कार्ड आहे, जे सांगतंय, की आता अनेक चांगल्या गोष्टी होणार आहेत. भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. कशाच्या बाबतीत? तर जिथे तुम्ही अडकलेले आहात, जिथे काही राजकारण किंवा अशा गोष्टी आहेत, की जे तुमचं सत्य आहे ते दाबलं जातंय आणि एक वेगळीच स्थिती दाखवली जातेय. तर अशा ठिकाणी भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती अंधाराप्रमाणे आहे आणि ज्यावेळी सूर्य येतो तेव्हा आपोआपच अंधार दूर होतो. त्याप्रमाणे तुम्ही जितके सकारात्मक व्हाल, जितके तुम्ही स्वतःच्या कामावर लक्ष द्याल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. त्यामध्ये तुम्ही मास्टर व्हाल. शिवाय इथे हे कार्ड जे मुख्य आलं होतं, की तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे तब्येतीची आणि एकंदरीतच. तर हे जे मास्टरचं कार्ड आलंय ते सांगतंय, की तुम्हाला मास्टर बनायचंय, तुमचं ध्येय मोठं आहे आणि तुम्हाला खूप काही करायचं आहे. तर यासाठी हे सगळं करताना स्वतःची काळजी तुम्ही घ्या. तुमच्या आजूबाजूला जी काही तणावपूर्ण स्थिती होत आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून तिची काळजी घ्या. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.